मित्रांनो, काल आपल्या सीईटीचा रिझल्ट लागला। 12वी नंतर ज्या लोकांनी सीईटी दिली होती त्याचा रिझल्ट लागलेला आहे। चांगले मार्क पडले त्यांचे अभिनंदन, आणि कमी मार्क पडले त्यांनी खचून जायचं नाही। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे। व्हिडिओ नीट बघा, नीट ऐका। एक 2-3 मिनिटाचा असणार आहे, फक्त ऐकून घ्या शेवटपर्यंत। तर मला माझ्या नातेवाईकांपैकी, मित्रांपैकी सगळ्यांचे म्हणजे बरेचसे फोन आले। म्हटलं चला एक व्हिडिओज बनवू याच्यावरती, आपल्या युट्यूबर असण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे। तर विषय असा आहे की तुम्हाला मार्क कमी पडले तर मग आता कॅप राऊंड, ऍडमिशन प्रोसेस, इंजिनिअरिंगला जायचंय तर मग कसं करायचं, हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात असतील, बरोबर। मग आता डेट डिक्लेअर होईल ती होईल की बाबा फॉर्म सुटले, फॉर्म भरायचे, त्याच्या आधी तुम्ही काय करायचंय मुलांनी, त्यांच्या पालकांनी, ते मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर काय करायचं, नुसतं फिरायचं। तर आपल्याला माहिती आहे अंदाजे समजा 70-80% मार्क पडलेत किंवा 50-60 पडलेत किंवा 100 पडलेत, तर आपल्याला अंदाजे माहिती आहे की आपल्याला कोणतं कॉलेज मिळणार आहे, कुठल्या कॉलेजमध्ये जायचं, कॅम्पस बघायचा। किंवा असं नाही की कमी मार्क पडले आणि वरच्या कॉलेजमध्ये जायचं नाही, हाच चान्स आहे ते कॉलेज बघून यायचा, तो कॅम्पस बघून यायचा। तर जेवढं जमेल तेवढी कॉलेज कॅम्पस फिरून यायचं, तिथं इन्क्वायरी करायची की बाबा ऍडमिशन प्रोसेस काय आहे, ज्यांना मॅनेजमेंट मधून करायचंय ते सुद्धा विचारून या की हाच चान्स आहे की डायरेक्ट मला ऍडमिशन घ्यायचंय। कारण काही काही मुलांना कॅम्पस आवडलेला असतं, मग डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तर प्रोसेस काय माहित नाही मला, पण मॅनेजमेंट कोटाचं तसंच असतं की तुम्ही एक टोकन अमाऊंट देऊन करू शकता। कितपत योग्य आहे माहित नाही मला, पण एक तुमच्यासाठी चांगला चान्स आहे की फिरायची, कॉलेज फिरायची, बघून यायचं, काही घाबरायचं नाही, काही नाही। जेव्हा आम्ही सीईटी पास केली होती ना तेव्हा पुण्यात यायचं म्हणजे एक तो मोठं टास्क होतं, बाबा कसं फिरायचं एवढी गर्दी। पण आता एक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 12वी होऊन गेलीये, तर असं कुठेतरी वाटते की त्यावेळेस थोडंसं फिरायला पाहिजे होतं, चांगलं कॉलेज मिळालं असतं, कॉलेज थ्रू प्लेसमेंट झाली असती। पण त्यावेळेसची मनस्थिती वेगळी असते। पण आजकाल थोडंसं फास्ट झालंय, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, गाड्या आहेत तुमच्याकडं, फिरायचं, ही गोष्ट सोडायची नाही। आणि काउन्सिलिंग असते की बाबा, काउन्सिलिंग म्हणजे काय की बाबा ते तुम्हाला गाईड करतात। फ्री काउन्सिलिंग पण असते। फ्री काउन्सिलिंग म्हणजे कॉलेजमध्ये जायचं, ऍडमिशन प्रोसेस विचारायची, इतके माझे मार्क आहेत, तर कम्प्युटर IT घ्यायचंय, सिव्हिल घ्यायचंय, मेकॅनिकल घ्यायचंय, तर कुठे चांगला स्कोप आहे, काय तुमच्या कॉलेजची प्लेसमेंट किती होते, मागच्या वर्षाचा प्लेसमेंटचा डेटा काढायचा, एवढे विद्यार्थी होते, एवढ्या लोकांना जॉब मिळाला, तर हे सगळं विचारू शकता तुम्ही कॉलेजला जाऊन। आणि त्यानंतर आपल्या डोक्यात एक आयडिया येईल की बाबा हा मला एवढे मार्क आहेत, मग ह्या कॉलेजला माझं ऍडमिशन होऊ शकतं। तर काउन्सिलिंगसाठी मी एक युट्यूबला व्हिडिओ सर्च करत होतो, श्री छत्रपती अकॅडमी पुणे युट्यूबचं चॅनल बघत होतो मी। तर त्यांनी एक ऍप्लिकेशनचं नाव पण दिलं, मी इथं फोटो टाकतो, मला माहित नाही, ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा। म्हणजे ते एक अंदाज सांगतो बाबा तुमचा नंबर इथे लागू शकतो। बसल्या बसल्या गेम वगैरे डाउनलोड करता ना तुम्ही, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। त्यांनी काही मला पैसे दिलेले नाही आहेत, काही नाही, मी जस्ट युट्यूबवर सर्च करत होतो, मला मिळालं ते। त्यांचा ऍड्रेस पण येतं, तुम्ही तिथं जाऊन सुद्धा इन्क्वायरी करू शकता। कसं आहे, 4 वर्षाचा प्रश्न आहे, त्यात समजा तुम्ही नापास झाले 1-2 वर्ष, तर ते 6 वर्ष 7 वर्ष जातात। हा खूप मोठा गॅप आहे, म्हणजे खूप मोठा हे ड्युरेशन आहे। तर 5-6 वर्षाची गोष्ट आहे। तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं तर 4 वर्षात तुम्ही इंजिनियर बनाल। मग थोडंसं आता फिरायला काय प्रॉब्लेम, पाऊस आहे माहिती आहे, कम्फर्ट झोन सोडायचा नाहीये, पण थोडंसं फिरायचं, विचारायचं, आणि मग आपल्या डोक्यात एक आयडिया येते आपल्याला की बाबा काय करायचं, कसं करायचं। मग ते आहेच आहे, ऍडमिशन प्रोसेस, फॉर्म भरा, कॉलेजची लिस्ट काढा, मग ते तुम्हाला लिस्ट, कॉलेजची लिस्ट टाकताना पण हेल्प होईल की बाबा हा ते कॉलेज तिथे आहे बरं का, हे कॉलेज इथे आहे। तर असं आहे, आजचा मुद्दा एवढाच होता की तुम्ही फक्त फिरलं पाहिजे, कॅम्पस बघितले पाहिजेत। ऑनलाईन पण असतील, माहित नाही मला, आता ऑनलाईन चालू असेल की बाबा आमच्या कॉलेजचं असं आहे तसं आहे, बघा तुम्ही थोडंसं एक्सप्लोर करा। आणि कल्ट मंत्रा काहीतरी नाव आहे त्या ऍप्लिकेशनचं, आता मला आठवलं, अँड्रॉइड आयफोन दोन्हीकडे, इन्स्टॉल करा, बघा काय काय। तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो, पण आपले डेली ब्लॉग असतात, एवढं सांगितलं, एवढी माहिती दिली, सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला। भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।